महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आज असल्याने वाढदिवसानिमित्त शिवसेना उत्तरनगर जिल्ह्याच्या वतीने माजी खासदार सदाशिव लोखंडे तसेच आसामचे माजी केंद्रीय मंत्री तेली साहेब यांच्या शुभ हस्ते आज साईबाबांच्या समाधीवर पोशाख चढवून माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उत्तम आरोग्य लाभो, त्यांची अशीच भरभराटी हो, त्यांच्या पाठीशी जनतेचा आशीर्वाद राहो, त्याचबरोबर साईबाबांचे आशीर्वाद त्यांना लाभो अशी साईचरणी प्रार्थना केली आहे आणि त्यांच्या हातून शेतकऱ्यांची, गोरगरीब जनतेची आणि लाडक्या बहिणींची सेवा घडो अशी साईचरणी प्रार्थना केली। शिवसेनेच्या वतीने आज साईबाबांच्या चरणी पोशाख अर्पण केला आहे अशी माहिती तर अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख कमलाकर कोते यांनी दिली आहे। यावेळी शिवसैनिक उपस्थित होते। राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री शिवसेनेचे नेते या ठिकाणी एकनाथराव शिंदे साहेबांचा वाढदिवस आहे। मी शिर्डीचा माजी खासदार म्हणून बाबाकडे त्यांचं आरोग्य उत्तम राहो, महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा राहो आणि सुखदुःखामध्ये त्यांना बळ देण्याची बाबाकडे मागणी केली। बाबांना जे चादर वाहताना हेच मागितलं, शिंदे साहेबांचं आरोग्य उत्तम राहो, ह्या जनतेची, महाराष्ट्राची जनतेची सेवा करण्यासाठी त्यांना उत्तम आरोग्य आणि त्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण साईबाबांनी करावा ही मी सदाशिव लोखंडे म्हणून आणि शिवसेनेच्या वतीने बाबांकडे मागणी केलेली आहे। बाबांचा आशीर्वादारूपाने त्यांचं सदैव आरोग्य उत्तम आणि इच्छाशक्ती पूर्ण हो ही आयचनी प्रार्थना करून या ठिकाणी बाबांना नतमस्तक होऊन या ठिकाणी आलेलो आहे। या ठिकाणी अनेक लोक आलेत बाबांच्या दर्शनाला। आमचे जिल्हा प्रमुख आहेत, या ठिकाणी आसामचे माजी मंत्री या ठिकाणी तेली साहेब आहेत, प्रशांत लोखंडे आहे, सर्व कार्यकर्ते आणि असंख्य कार्यकर्ते इथे येऊन गेलेले। आज मैं सिड्डी आया था साईं बाबा जी की चरण में अपनी नमन करने के लिए, और मैं पहले भी आया हूँ। मैं असम से हूँ। मैं भारत सरकार में मंत्री था पहले और वर्तमान मैं राज्यसभा का सदस्य हूँ। और आज पता चला कि हमारे महाराष्ट्र के जो डिप्टी सीएम हैं, पहले सीएम थे एकनाथ शिंदे जी का आज जन्मदिन है। मैं साईं बाबा से प्रार्थना करता हूँ कि एकनाथ शिंदे जी को आशीर्वाद दें, शक्ति दें कि इस राज्य के काम करने में उनको प्रेरणा मिले। यही मैं साईं बाबा से कोटि कोटि प्रणाम करता हूँ। देखिए, जब गुवाहाटी गए थे और वहाँ रेडिसन ब्लू जो होटल है वहाँ ठहरे हुए थे, क्योंकि मैं उनका बारे में पहले से जानता था, क्योंकि उनका लड़का जो है वो एमपी है और हमें मिलते रहता था। तो मुझे पता चला उनका पिताजी यहाँ है, तो हम लोग वहाँ गए थे, उनका साथी लोगों से भी मिले थे, लेकिन उस समय हमें पता नहीं था कि वो सीएम बनने वाले हैं। तो गुवाहाटी में सभी लोगों को पता था कि एकनाथ शिंदे के साथ करीब 40 विधायक यहाँ गुवाहाटी में हैं और माँ कामाख्या की वो धरती है गुवाहाटी, और माँ कामाख्या का आशीर्वाद से उस समय उन्होंने सीएम बना, बहुत बड़ी बात है। और इसी तरह से माँ कामाख्या के भी आशीर्वाद उनका है और इसी तरह आशीर्वाद मिलते रहे, यही हम माँ कामाख्या से भी प्रार्थना करते हैं। आज आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा वाढदिवस आहे। या वाढदिवसानिमित्त शिवसेना उत्तरनगर जिल्ह्याच्या वतीने माजी खासदार सदाशिव लोखंडे साहेब व आसामचे माजी मंत्री तेली साहेब, केंद्रीय माजी मंत्री तेली साहेब यांच्या शुभ हस्ते साईबाबांना आज आम्ही पोशाख चढवून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना उत्तम आरोग्य लाभो, त्यांची अशीच भरभराट हो, त्यांच्या पाठीशी जनतेचा आशीर्वाद आहेच, त्याचबरोबर साईबाबांचा आशीर्वाद त्यांना लाभो अशी साईचरणी प्रार्थना केली आणि त्यांच्या हातून शेतकऱ्यांची, गोरगरीब जनतेची
आणि त्यांच्या लाडक्या बहिणींची सगळ्यांची सेवा घडो अशी साईचरणी आज आम्ही शिवसेनेच्या वतीने प्रार्थना केली आणि साईबाबांच्या चरणी आज आम्ही पोशाख अर्पण केला आहे.